मी हा एका करेक्ट सर. शुगर फॅक्टरीच्या चेअरमनला मशीन दिलं. हा. जसं तुम्ही सांगितलं ना, की तुम्ही एका मोठ्या व्यक्तीला मशीन दिलं आणि त्या चेअरमनच्या घरी काय झालं, मी दाखवलं त्या दिवशी त्यांना डेमो आवडला. हसबंड वाईफ दोघांनी डेमो बघितला, ऑर्डर दिली, पेमेंट दिलं, मशीन लावलं. त्यांचे जे कुक होते घरामध्ये त्यांना पण दाखवलं आणि मशीन लावल्यानंतर पहिल्यांदा त्या कुकनं व्यवस्थित पाणी दिलं मी सांगितलं तसं. 7 दिवसानं काय झालं, त्याचा कुक बदलला. अरे कुक बदलला. लिटरली तुम्हाला सांगतो, जवळपास 2 महिने 6 pH पाणी पिलं त्यांनी. ब्युटी वॉटर. क्लीन वॉटर. त्याला काय मी लिहून दिलं, दाखवलं, सगळं केलं. आणि ज्या माणसाला मशीन दिलं मी, त्या माणसाचं नशीबच फुटकं म्हणावं. विचित्र स्वभाव. म्हणजे ऍक्च्युली त्यांच्याकडे 2 मशीन दिल्या, ते सगळ्यांना त्यांचा फरक पडला. पण अनफॉर्च्युनेटली काय ते डिपेंडंट नोकरावर राहतात ना, आणि ते पाणी बरोबर देत नाहीत. जसं आपण सांगतो, किती तुम्ही लिहून द्या. मी त्यांना व्हॉट्सअप केलं, मेल केलं, प्रिंट आउट काढून केंगन मशीनच्या बाजूला चिटकवलं. त्यांच्या बायकोला पण दाखवलं की असं असं पाणी द्या. इनफॅक्ट त्यांना घशाचा कॅन्सर झालता आणि आपल्या पाण्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांना एका महिन्यात भयंकर फरक पडला होता. तर हे जे कुक वगैरे असतात ना, हे त्यांना ते मशीन वापरूच द्यायला नाही पाहिजे आपण. कारण Yes, sir. त्यामुळे काय माहितीये का, त्यांना जो आहे ना रिझल्ट येणं थांबला. आता तुम्हाला सांगतो, त्यांनी मशीन काढलं तिथनं, दुसऱ्याला देऊन टाकलं मशीन. हा सर, हा प्रॉब्लेमच होतोय केवळ सर. काय माहितीये का, केवळ काय माहितीये का, की त्यांच्या घरामध्ये नाही का सगळं नोकराचंच राज आहे. हा. आणि आपल्याला आता सुद्धा ते घरी गेलं आपण काही सांगितलं तर आपलं कमी, नोकराचंच जास्त ऐकतात. आता करणार काय आपण. नाही नाही, बरोबर आहे, एकदम म्हणजे बरोबर. माझा एक वाईट अनुभव सांगतो. फरक हा, एका महिन्यात त्यांना चांगला होता, पण अच्छा. ज्या मुवमेंटला त्यांच्या घरचा कुक बदलला, बदलला. दुसरा कुक दिला, तो सांगतो एक देतो एक, आपण गेलं की तो समजलं समजलं म्हणतो आणि त्यानंतर कुठलंही बटन दाबतो आणि कुठलंही पाणी देतो तो. अगदी बरोबर आहे सर. हा. आणि ह्या गोष्टीच घडतात, ह्याच्यामुळेच आपले काय होतं मी म्हणलं की ब्युटी वॉटर का दिलं रे. हम्म. मी म्हणलं त्याला ब्युटी वॉटर काय दिलं. नाही, आमच्या हम्म. साहेबाला जरा ब्युटी वाढायला पाहिजे म्हणलं. मला वाटलं ब्युटी वॉटर आहे. मी कुठं त्याचं मिनिंग लावलं त्याने. मी डोक्याला हात लावला. मला ते वरचं काही कळालंच नाही. म्हणलं 8.5 9.5 काहीतरी वेगळं असेल. म्हणलं हे ब्युटी आहे ना म्हणलं. हम्म. आमच्या साहेबाला जरा बायकोला आणि सरांना सरांच्या मिसेसला आहे ना ब्युटी वाढली पाहिजे म्हणून ब्युटी वॉटर देत होतो म्हणला मी. आता काय बोलायचं सर? आता मला सांगा की हम्म. ही सिच्युएशन आहे, असं आहे. आणि ज्या वेळेला आपण अशा मोठ्या लोकांना देतो ना, मला तर असं वाटायला लागले ना की असं एका पेपरवर की त्यांची सही पण घ्यायला पाहिजे की आम्ही असं असं पाणी घेऊ. बरोबर. थोडं काय होतं, ज्या वेळेला माणूस सही करतो ना, त्यावेळेला बॅक ऑफ द माइंड सायकोलॉजिकली एक हे राहतं, एक अग्रीमेंट होतं. हम्म. अगदी असं आहे. बरोबर आहे सर, त्या एकदम काय बरोबर पेपरला काही तुम्ही. व्हॅल्यू नाही, पण एक ते बॅक ऑफ द माइंड राहतं आणि हो. त्याच्यात लिहायला पाहिजे की नोकरावर डिपेंड राहून होत नाही. होत नाही. आता जसं नाहीच. तुम्ही म्हणलात ते माझा एक्सपिरियन्स पण मी बऱ्याच वेळेला मागे त्या फंक्शन मध्ये पण शेअर केलाय. मी एवढ्या वर्षापासून ह्याच्यामध्ये आहे, पण ज्या वेळेला मी केंगन मशीनचा डेमो पाहिला आणि त्यावेळेला मी मग त्यात आतमध्ये मी डिटेल्स पाहायला गेलो की आता जर बघितलं आपण ब्लॅक वॉटर मध्ये काय काय आहे, हम्म. राईट, त्याच्यापेक्षा जास्त बेनिफिट आपल्या आपल्याला केलं. केंगन मशीन मधून भेटतं, एवढं आहे. हा बरोबर. सर, एकदम असं बरोबर. आहे. हा. कारण ब्लॅक आणि वॉटर फक्त अल्कलाईन आहे, आयोनाइज्ड नाही. नाही, हा, अल्कलाईन आहे. त्याच्यात काय केलेलं आहे त्यांनी, 70 मिनरल्स ऍड केलेले आहेत त्याच्यात, 72. हा, हा, तेच ऍज म्हणजे पर WHO स्टँडर्ड जे आहेत ना, स्टँडर्ड ऑफ ड्रिंकिंग वॉटर, जे हं, आपल्या ह्युमन बॉडीला मिनरल्सची आवश्यकता आहे, हं, की साधारण एका लिटर मध्ये किती असायला पाहिजे. जसं हं, आपण जर पाहिलं, क्लोरीन हे ठीक आहे, बॅक्टेरिया व्हायरस किल करतं, हं, क्लोरिनेशनमुळे होतं, पण हं. 0.25 mg च्या वरती नसायला पाहिजे. जर बरोबर. हो. आज पाहायला घेतलं तर ज्या पाण्यामध्ये 2.5 mg पेक्षा 10 टाइम जास्त आहे. हं, आपण जर बघतो आता नॉर्मली एंडोसल्फान वगैरे जे आहे ना, पाण्यामध्ये 100% आपल्याला भेटतं. त्याचं रिझन हेच आहे की जे पर्क्युलेशन झालंय,
आज महानगरपालिकेच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये एंडोसल्फान काढण्यासाठी त्यांच्याकडे काय प्रोव्हिजन आहे? जसं जसं आपण पाहतो की सिंगापूरला, दुबईला या ठिकाणी वॉटर प्युरिफिकेशनसाठी गॅस क्लोरीन वापरलं जातं आणि आपल्याकडं जे बॅन झालेलं आहे पावडर क्लोरीन, आजही तेच वापरलं जातं. आणि बरोबर. क्लोरीन इज कॅन्सर, क्लोरीन हे आहे, कॅन्सर कॉल होऊ शकतो. येस. ह्या अशा असा जो अनुभव आला मला की चांगले अनुभव होतात, आपल्याला वाईट पण अनुभव होतात. पण तुम्हाला मॅडम एक पॉईंट तुमचा मला आवडला की तुम्ही जे फॉलोअप देता ना, कन्सिस्टन्सी. बघा, एक रिसर्च आहे, रिसर्च मध्ये 4 वेळेला जर आपण फॉलोअप दिला ना, 88% गिव्हअप करतात. समजा एखाद्याला आपण डेमो दिला आपण आणि त्यांना फॉलोअप देण्यासाठी 4 वेळेला जर आपण फॉलोअप दिला, 88% लोक 4 वेळेला जे फॉलोअप देतात त्याच्यात गिव्हअप करतात, ऑर्डर मागणारे. आणि फक्त 6 लोक असे आहेत की ते 11 वेळापेक्षा जास्त वेळेला ऑर्डर मागतात आणि त्यांना ऑर्डर भेटते. करेक्ट. हे रिसर्च सांगतो मी. असं आहे, कमीत कमी आपल्याला 11 वेळेला. तर आमच्या ह्या मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये असं आहे की मिनिमम 11 वेळेला म्हणजे निर्लज्जच व्हायचं आपण की 11 वेळेला फॉलोअप द्यायचा आहे. ते काही पण म्हणू, दुनिया काही म्हणू, 11 वेळेला तर. आणि आपण काय विष विकत नाही, बरोबर आपण आहे. लाईफ विकतोय. म्हणजे तेच ऊपर वाले को ये पता है कि हम लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं और बेस्ट विशेष मिलने वाले हैं हमें. काही पण आणि ज्या विकणारी वेळेला तो लोक तर 6 महिने दारू वापरतात आणि 6 महिने वापरल्यानंतर ज्या वेळेला कळतं ना की नाही, हे माझी फॅमिली सुधारणारं मशीन आहे, मग तो आपला प्रचार ते करायला लागतात. हो, येस बरोबर. सर, एकदम हा बरोबर. डिफरन्स आपल्याला बघायला भेटतो. आणि त्यांनी प्रचार करू नाही करू, पण त्यांच्या कुटुंबामध्ये जे काही सुख मिळणार त्यानंतर ऑब्विसली. येस त्याची येस येस त्याची येस. दुवा आपल्याला आपल्याला लाभते सर. आणि सेल हा भाग खूप नंतरचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्या माणसाबद्दल काय जाणवतं की बाबा ह्याला चांगला फरक पडेल, ह्यांच्या पण घरात आहे तर ते सुधरेल. तुम्ही विचार कधी करता त्या माणसाचा? तुम्हाला त्याच्या घरातली हिस्ट्री माहित असती, ह्या ह्या आजाराने त्याच्या घरामध्ये माणसं त्रस्त आहेत, तर त्यांना फरक पडेल हा पहिल्यांदा मनात आपल्या विचार पहिल्यांदा त्याच्या घरातल्या आजारी माणसांचा येतो. बरोबर तुमचा आहे. सेल करेक्ट होईल करेक्ट. ना, तुम्ही असं नाही विचार करत हे ह्याला दिलं ना हे मशीन सेल होईल आपलं, असं कुठंच नसतं. पहिल्यांदा आपण माणूस जे काढतो आपल्याला याला द्यायचंय, तर त्यामागे रिझन काय बघतो की याच्या घरामध्ये हे आजारी आहेत, त्याला ह्याची गरज आहे, हे बघून मगच आपण पहिले त्याला अप्रोच. म्हणजे आपला पहिला करेक्ट करेक्ट. पहिली गोष्ट आपली त्याच्या दुःखाशीच संपर्कात असती, म्हणजे संबंधित असते, किंवा त्याच्यावर आपण विचार केलेला असतो, आपल्या सेलवर विचार केलेला नसतो. बरोबर आहे. त्यामुळं ही आपली सगळ्यात चांगली गोष्ट आहे. म्हणून आपण चांगलंच देतोय, चांगलं देतोय तर लाजायचं कशाला. करेक्ट. त्यामुळे बिलकुल लाजायचं नाही, एकदम बिंदास द्यायचं. मी डॉक्टर आहे, मी सांगते काय नाही, बिंदास द्यायचं. हा विकते मी मशीन, त्यात काय लाजायचं कारण आहे, चांगलं देतेय मी, काय तुम्हाला दारू प्या म्हणतेय का? नाही म्हणत. हा मग बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि ऍग्रीड ऍग्रीड. मी डॉक्टर असून मी तुम्हाला उलट सांगते की आजार औषधांवर तुम्ही किती अवलंबून राहणार आहे. मला माहिती आहे औषधं कुठपर्यंत काम करतात आणि किती काम करतात. जर असंच असतं औषधांनी माणूस जर खरंच बरा होत असता तर कोणताच डॉक्टर मेला नसता ना. आणि हे तुम्हाला करेक्ट माहित करेक्ट. आहे, हे तुम्हाला माहित आहे, उलट हार्ट सर्जन सुद्धा हार्ट अटॅकने मेले. येस येस. आपण इव्हन बघितले कोरोना काळामध्ये कोरोनाचे जे हेड होते अग्रवाल डॉक्टर, सगळे बुस्टर डोस पर्यंत त्यांनी डोस घेतले तरी सुद्धा कोरोनानीच एक्सपायर झाले. त्यामुळं ह्या गोष्टी आपण सातत्याने लक्षात ठेवायच्या की असं काही नाहीये. त्यामुळे आपल्याला जेवढे हेल्थ बद्दल, आपलं हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी जेवढ्या पण गोष्टी आपल्याला अवेलेबल होतील, ज्या पण नवीन गोष्टी माहिती होतील आणि जेन्युन असतील त्या जरूर आपण घेतल्या पाहिजेत. आपण त्याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता तुम्ही करेक्ट करेक्ट. हे आणि आपलं पुढचं वर्जन आहे, हे मशीन जे आहे हे आपलं पुढचं वर्जन आहे एकदम. आता तुम्ही काय पहिले कुठं कुणाच्या घरात जाऊ बसताय का तुम्ही जुने टीव्ही लावून? नाही ना. करेक्ट नाही. त्याच्याने तुमच्या खरंच लाईफ मध्ये काय फरक पडतोय का? जुना लावला जरी ब्लॅक अँड व्हाईट तसला अँटिनावाला लावला तर काय फरक पडणार आहे तुम्हाला? टीव्ही तर दिसणार आहे ना, चित्र तर दिसणार आहे की नाही? हा 2-4 चॅनल नाही दिसणार, मग काय असं काय तुम्हाला मोठा जुळीत धोंडा पडणार आहे का? तरी पण आपल्याला प्रेस्टिज इश्यू असतो.
एक हा हे अनुभव सांगतो मॅडम मी. लगे गाडी बदलणार, हा. मोबाईल बदलणार, है की नाही? मॅडम मी एक अनुभव सांगतो. हा. एक 3 महिने झाले असतील, 3-4 महिने झाले. माझा सेल्स अँड सर्व्हिसेस आहे ना वॉटर प्युरिफायरचा, हम्म. ॲक्वागार्डचा. हम्म. एका क्लायंटचा फोन आला हम्म. आणि ते शिफ्ट झाले होते मुंबईवरून पुण्यामध्ये मगरपट्ट्यात. हम्म. आणि त्यांचा फोन आल्यानंतर माझ्या मोबाईलवरच आला डायरेक्टली, कोणाकडून तरी नंबर मिळाला माझा. हा. तर मला म्हणे असं असं आम्ही शिफ्ट झालोय मुंबईवरून इथं. हम्म. तर मला मशीन फिटिंग करून हवंय, मी आणलंय मुंबईवरून. हम्म. म्हटलं ठीक आहे सर, फिटिंग तर करून देतो मी. हम्म. म्हटलं किती दिवस झालं मशीन वापरता? म्हटलं एक 8-10 वर्ष झाले म्हणे मशीन आहे, मला फक्त फिटिंग करून हवंय. फिटिंग करून द्या, जे काय चार्जेस आहेत ते मी देतो. हम्म. मग थोडं त्याला मी म्हणलं माझा नंबर कोणी दिला? तर ते म्हणले माझ्या मित्राने दिला. मग मी थोडं त्याचा फायदा घेतला आणि मी विचारलं सर तुम्ही कुठल्या कंपनीत आहेत? मग त्याची वाईफ पण IT मध्ये आहे, तो पण IT मध्ये आहे. आणि ज्या फ्लॅटमध्ये राहतो त्या फ्लॅटचा रेंटच आहे 45,000 रुपीज. बरोबर. मगरपट्ट्यात 2 BHK फ्लैट है, 45,000 रुपये आहे. हम्म. बोले सर आता 10 साल हो गए मशीन यूज कर रहे हो, कुछ मशीन चेंज करने का प्लान है क्या? आता काय ते करणार म्हणलं त्या मशीनला. मला म्हणले ते आप क्या सोचते हो, बदलना चाहिए क्या? मैं बोला बदल दो सर, अभी पुराना टेक्नोलॉजी बहुत खत्म हो गया, अभी नया टेक्नोलॉजी आया। 10 साल पहले का क्या आप टीवी यूज करते हो क्या मोबाइल यूज करते हो? तो म्हणला मला टीव्ही पण नाही आणि मोबाईलही नाही. म्हणलं सर ये चेंज गाडी कर तर डालो असेल अभी। ना सर? हाँ, 10 साल पहले का बहुत टेक्नोलॉजी अभी चेंज हुआ है, 10 साल पहले का अभी ये नहीं रहा, कंटेमिनेशन बहुत ज्यादा हो गया। तो मग म्हटलं तर आप आ जाओ. म्हटलं कब आ जाओ? तो म्हटलं संडे आ जाओ. बरोबर. संडे ही गोष्ट होती फ्रायडेची. मग संडेला काय झालं, मी केंगनचं सगळं किटच घेऊन गेलो, त्यांना डेमो दिला. हम्म. तो शॉक झाला, हे तर म्हणलं आम्ही पहिल्यांदा बघतोय सगळं. बरोबर. हो ना. टीवी में ऐड नहीं है, मोबाइल पे ऐड नहीं है, फेसबुक पे नहीं, कुछ भी नहीं है. ऐसा मशीन आ गया, पता ही नहीं मेरे को. आणि मी ज्या वेळेला त्यांना काही दाखवल्या की लेडीजचे प्रॉब्लेम पण जे असतात, ज्याला हम्म. थायरॉइडचे प्रॉब्लेम मॅक्झिमम लेडीजला आहे, ते पण कव्हर झाले. आणि नेमकं त्याच्या बायकोला का थायरॉइड निघू नये. मला तिने फोटो दाखवले, मैं ऐसी थी अभी ऐसी हो गई. म्हणजे ते अरे बापरे. थायरॉइडमुळे तिचं डबल वजन झालं. होय, होतं असे होतं. अनेक प्रकार वाढले. मी म्हटलं मॅडम, त्यांना थोडं सेल्स पासून सगळं सांगायला चालू केलं. तर मी म्हटलं, आणि मी इकडे बसलो, तिकडं लॅपटॉपवर ते चालू होतं त्यांचं, त्या मॅडमचं. हम्म. मी सांगतो गुगलवर टाकून बघितलं असणार आहे त्यांनी केंगन वगैरे. आणि ते येस, बरोबर. येस. धडाधड सगळा डेमो झाला. सगळ्यात नंतर म्हणायला लागली, मी कम से कम अभी 8-10 व्हिडिओ देखा है लॅपटॉप पे, माझा डेमो चालू असताना. येस. बरोबर. आणि सगळं झालं. मी म्हणलं अभी आपको कौन सा एक्वागार्ड लेना है, 10,000 वाला लेना है या 3 लाख वाला मशीन लेना है? मग त्याचे छोटे लेकरं होते ना, ते छोटे लेकरं बोले नहीं नहीं नहीं, यही वाला मशीन चाहिए हमको, मॅजिक वाला. हा. कलर चेंज झाले, ते थोडं अट्रॅक्ट झाले. खोटं सांगत नाही, त्यांनी 2,78,500चा चेक मला काढून दिला, व्हेरी गुड. म्हणजे फर्स्ट मीटिंग मध्ये. तर मस्त. ही स्टोरी सांगण्याचा ऑब्जेक्ट हेच आहे की की असं आपण डेमो देत राहावं, बरोबर. कन्व्हर्जन होतं. होत. कोणालाही येस. आपण अंडर एस्टिमेट म्हणजे करू नये की हा घेईल का नाही. आपण आधीच माइंड तयार करतो ना, की मार्केटिंग मध्ये काय माहितीये का, 90% फेल लोक असे आहेत की ते अझ्युम करतात की हे घेणार की नाही, घेणार की नाही. अरे तुझं कर्तव्य आधी तू कर ना, डेमो दाखवायचं. येस, बरोबर. येस. तो कॉल घेईल ना, तो कुठूनही आणील पैसे. त्याच्याकडे एफडी असेल किंवा एखादा प्लॉट विकेल किंवा त्याच्याकडे पडून असेल सोनं, काय करणार आहे. मग आपण डेमो मध्ये दाखवताना त्यांना ह्या इम्पॉर्टन्स दाखवायला पाहिजे की सोनं येणार नाही सोबत, करेक्ट. प्लॉट शरीर. येणार नाही, घर येणार नाही, काय येणार आहे सोबत, हेल्थ पाहिजे ना. येस. तर आपण त्याला म्हणू शकतो की नाही का, आजारानं वार्धक्यानं मरायचं का आजार पण घेऊन मरायचं. कॅन्सर आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, दुनियाभरच्या आजाराचं माहेरघर म्हणजे आपलं शरीर बनवायचं का नाही बनवायचं, बरोबर काढून देतो, काही विषय नाहीये. असं आहे. तर हे असं मला झालं आणि मग पैसे काढून दिले. तर त्या दिवशी मला रिअलाइज झालं की नाही, आपण आहे ना, एक ज्याच्या घरी 10,000चा ॲक्वागार्ड आहे ना, त्यालाही डेमो द्यायला पाहिजे. पाहिजे. येस. जोपर्यंत ह्याचा अवेअरनेस होत नाही, लोकांना इम्पॉर्टन्स कळत नाही, मार्केटमध्ये हे मशीन आहे म्हणून माहितच नाही लोकांना. येस. असं आहे, माहितच नाही. तर हा प्रकार आहे.
आणि ओव्हरऑल मॅडम तुम्ही खूप छान आज डेमो वगैरे तुमचं हे शेअर केलं. खूप छान, खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. नक्कीच सगळ्यांना त्याचा फायदा होईल. हो.